पी कोऑर्डिनेटर विजय पाटिल और साथ ही साथ नीलेश पाटिल की तरफ से एमडी स्पोर्ट्स को ऑल दी बेस्ट। अतिशय महत्वाचा हा सामना दोन्ही टीमसाठी दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपण पाहतोय। यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची दिशा चुकीची आहेत, त्यामुळेच अर्ध्या मनानं फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। वाईटचा इशारा केलाय पंचांनी। धावसंख्येत भर पडली, धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली। जय सावरीदेव सांगे संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे। पॉवर प्लेचं षटक नेहमीप्रमाणे हाताळत असताना गोलंदाज रामकृष्ण सर्वात अनुभवी गोलंदाज आमनेपाडा टीमच्या माध्यमातून। पुढचा बॉल, यावेळी साखो टप्प्याचा बॉल बॉल हवेत घेऊन काढलाय। मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली, फिल्डर कुठलीही चूक होत नाहीये आणि प्रांजलची खेळी संपुष्टात। फलंदाज बाद। चषक 2021 आमने। पुढचा बॉल रोशनसाठी यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, भरपूर जोराने बॅट फिरवली मात्र आउटसाइड एज घेऊन बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धावेसाठी। तर पहिला फलंदाज प्रांजलच्या रूपात बाद झालाय। नवीन बॅट्समन भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे। सध्या धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, फक्त 3 धावा। पहिलं षटक प्रगतीवर आहे। जय बजरंग भावाळे ए संघानं 2 सामने जिंकलेले आहेत। दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा आणि सांगे या 2 संघादरम्यान। हा बॉल भाऊसाठी हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल खेळायचा होता ऑन साइडला, बॉल गेलाय ऑफ साइडला। 3 खेळाडू चेंडूवर आले परंतु मिसफील्ड झाली आणि त्यामुळेच एक धाव कंप्लीट केली आहे फलंदाजांनी। खूप छान गोलंदाजी योगेश पहिल्या षटकामध्ये नेहमीप्रमाणे पॉवर प्लेचं षटक अप्रतिम पद्धतीने हाताळत आहे गोलंदाज रामकृष्ण। हो नक्कीच, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा मात्र रामकृष्ण मात्र चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच अनुषंगाने या मॅच मध्ये मात्र चांगलं कार्य करत असताना इथे मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला आपल्याला 4 धावांसाठी चौकार आपण पाहतोय। धावसंख्या आपण या ठिकाणी पाहू शकता 4 ने मात्र पुढे जाईल। एक गडी बाद 8 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत। नाणेफेकी मात्र या ठिकाणी गमावल्यानंतर मात्र या ठिकाणी सांगे संघ फलंदाजी इथे मात्र साकारतोय। रोशन मोगरे आणि भाऊ असे हे 2 फलंदाज आपल्याला किलपटीवर पाहायला मिळतात। थोडेसे बॅकफुटला गेले होते, वजन ट्रान्सफर केला बॅकफुटला जाऊन। एनफिल्डच्या डोक्यावर मात्र हा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही। तर पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या पाहू शकता आपण, फक्त आणि फक्त 8 धावा या ठिकाणी रामकृष्णने खर्च केल्या। आज सुरेन दलबी यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आमच्या स्मार्टफोनवर सुद्धा मात्र या ठिकाणी त्यांचे चाहत्यांकडून मात्र पाहायला मिळत आहेत। परंतु तुमच्या शुभेच्छा देताच तुमचं नाव लिहायला विसरू नका, कारण भरपूर आम्हाला कॉल आणि मेसेज आलेले आहेत। सुरेन दळवी यांनी असंख्य असा मित्र परिवार जोडलेला आहे आणि त्याची प्रचिती आज आपल्याला या वाढदिवसानिमित्तानं आलेली आहे। भरपूर मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या आर के क्रीडा नगरीमध्ये आले।
8 धावा धावफलकावर. रोहनचा पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस खरं तर हवेत खेळायचं होतं, परंतु एलिव्हेशन बनवू शकला नाही आणि एक क्विक सिंगल भाऊ पूर्ण करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 9 या आकड्यावर. सांगी संघाकडे पाहायला गेलं तर भरपूर चांगली बॅटिंग आहे. रोशन मोगरे आणि प्रांजल सलामीला आले होते. प्रांजल मात्र बाद झालाय. पहिल्या मॅच मध्ये रोशननं दमदार बॅटिंग केली होती. 3 षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि 20 धावांची चांगली खेळी त्याने आपल्या टीमसाठी साकारली होती. तसेच गोलंदाजीमध्ये 2 गडी देखील बाद केले होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. यावेळेस आपटी दिली आहे बॉलला, वाईटचा इशारा. तर नक्कीच भुकरीवरून रुपेश गोरले यांच्या माध्यमातून सुरेन दलबी यांना मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी गोरले, तुमच्या शुभेच्छा नक्कीच सुरेन दलबी यांच्यापर्यंत पोहोचतील, त्यात काही शंका नाही. तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र अनुभवतोय गोलंदाज रोहन. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी मार्गस्थ होईल और तो विकेटने. इथे मात्र सुरेख फटका इनपुटच्या डोक्यावरनं अतिशय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट असं म्हणायला हरकत नाही. काय जबरदस्त अफलातून फटका रोशन मोगरेच्या बाट मध्ये पाहतोय. पंचाचा इशारा 6 धावांसाठी षटकार. लातून फटका खेळलाय रोशन मोगरेनं. आखूड टप्प्याचा बॉल होता, उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता, विड्थ होती, जोरदार चपराक दिली बॉलवर, स्लॅश केलं आणि पॉइंटच्या वरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम शॉट. अगदी बरोबर उल्लेख केला योगेश तुम्ही की आजच्या रात्रीतील हा सर्वोत्कृष्ट फटका आहे, शॉट ऑफ द नाईट. अतिशय देखणा फटका इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिला रोशनच्या बाट मध्ये आणि त्यानंतर मात्र सरळ बॅटने आता मात्र उडवलाय. लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहे, कोणती चूक करणार नाही आणि इथे मात्र या ठिकाणी दुसरं विकेटचा पत्तड मैदानाच्या आतमध्ये होत असताना रोशन मोगरे बॅक टू द डगआउट. तर जरूर फिल्डरच्या डोक्यावरून बॉल केला असता, परंतु तसं काही घडलं नाही. लॉंग ऑफला एक चांगला झेल आणि रोशनचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 16. नवीन फलंदाज बाहुबली बॅट्समन सांगी टीमच्या माध्यमातून मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मनोज पाटील आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी असलेल्या आता मात्र या संघाची, परंतु मात्र रोहन छानपैकी गोलंदाजी इथे मात्र आता साकारतो. इथे मात्र पहा अतिशय वेगवान मारा इथे मात्र पाहायला पाहिजे. कुठेतरी या ठिकाणी पंच करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. ती या चेंडूवर उपट सुद्धा टाकली होती अजय, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. तर षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या लेंथवर इथे मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. याआधी देखील एक आखूड टप्प्याचा बॉल त्यांनी टाकला होता आणि जेव्हा जेव्हा आखूड टप्प्याचे बॉल टाकतो तेव्हा वेग देखील भन्नाट काढतोय रोहन. पुढचा बॉल. ओ हो हो, यावेळेस फुल टॉस बॉल आहे, मात्र जास्त काही लाभ उचलता आला नाही. मात्र विकेट किपरला बीट करून बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. वाईटचा इशारा केलाय पंचांनी, म्हणजेच 2 धावा मिळतील बोनस रूपानं जय सावरीदेव सांगे टीमला. सांगे टीमची धावसंख्या आता मात्र 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 षटकांच्या खेळामध्ये जसा आपण वारंवार उल्लेख करत आहोत की 40-45 निश्चितच एक खूप चांगला स्कोर आहे, परंतु जास्त जास्त सामन्यांमध्ये आज आपल्याला कमी धावसंख्या पाहायला मिळालेली आहेत. 30च्या जवळपासच धावा होत आहेत. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल आहे, यावेळेस लागली इनसाइड एज, फक्त 1 धाव. अतिशय भन्नाट वेग इथे मात्र ठिकाणी साकारतोय गोलंदाज रोहन. अतिशय वेगाने इथे मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो या ठिकाणी 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीत आपण ही दुसरी मॅच मित्रांनो ते अनुभवतोय. सावराई स्पोर्ट सांगे विरुद्ध एमडी स्पोर्ट आमनेपाडा आणि यानंतर जे पुढील 2 संघ आहेत त्यांना विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. जय बजरंग पिसे आणि जानोस्पोर्ट इताडे. काय अजूनही मात्र चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळाली. या ठिकाणी कुठेतरी
डिपकवर पलीकडे मात्र फटका खेळायचं होतं, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताच संपर्क झाला नाही. शेवटचा चेंडू इथं मात्र निधाव पाहायला मिळाला आणि अशा 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 19. म्हणजे या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रोहनने तब्बल 11 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला गेले आहेत. बाद होण्यापूर्वी रोशन मोगरेनं 12 धावांचं योगदान दिलं, तर प्रांजल पहिल्या गड्याच्या स्वरूपात बाद झाला होता. त्याला एकही धाव जोडता आली नाही. भाऊ खेळतोय एका धावेवर आणि मनोजनं देखील एकच धाव जोडली. अजूनही 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे सांगे टीमच्या इनिंग्समध्ये. एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघानं पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स किरवली संघाला पराभवाची धूळ चारली होती. सांगे संघाने देखील एक सामना जिंकलाय. दरम्यान नवीन षटकाला सुरुवात. संकेतचा हा बॉल पुल केलाय. व्हाट अ ग्रेट शॉट. षटकार. आता कुठेतरी असं वाटतंय की एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा टीमसाठी ही धोक्याची घंटा आहे. मनोज पाटीलच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार आलाय. हो, नक्कीच अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर मी पुन्हा तर विनंती करतो या प्रेक्षकांना की जो आपण जो VIP गेट आहे तिथे मात्र तुम्ही जास्त गर्दी करू नका प्लीज. अजून इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या फटक्यामागे एलिव्हेशन कमी झालं. चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये शतरंज चेंडू काही जेस करतोय आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये करत नाही आणि मनोज पाटील बाद झाले. तर मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये हा जल्लोष पाहू शकता. एमडी स्पोर्ट्स पटेल संघाचे समर्थकांच्या वतीने लागतोय तिसरा झटका. सांगे संघाला फलंदाज बाद. ते अगदी योग्य गाणं वाजवलंय डीजेंनी देखील. संकेत पाठी लागलाय. खरं तर मनोज पाठी लागला होता. मात्र संकेत देखील मनोजच्या पाठी लागला आणि त्याची विकेट प्राप्त केली संकेतनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या टप्प्याचा बॉल यावेळेस मिड विकेटला बीट केलंय. मात्र पाठीमागे प्रोटेक्शन आहे सीमारेषी लगत. चांगली फिल्डिंग. एकच धाव घेण्याची संधी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रोहन ज्या पद्धतीनं तो स्कायर टिपला, खूपच अवघड झेल होता. मला नाही वाटत की असा एवढा उंच चेंडू कधी या मैदानावर गेला होता जेवढा तो चेंडू उंच गेला होता मनोज पाटीलचा. आणि शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि मात्र त्याला सुद्धा माहिती की हा झेल मनोज पाटीलचा आहे आणि त्यामुळे मात्र कोणतीही चूक मात्र पाहायला मिळाली. अजून एक मात्र चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळते. अगदी यॉर्कर लाईन डिलिव्हरी होती, मात्र ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी रोहन आहेत लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय आपण 3 गडी बाद 27 धावा. ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे असं वाटतं योगेश हा सामना खूप रंगतदार अवस्थेत जाईल. असं वाटतं की टार्गेट 40च्या आसपास असेल. यावेळेस पहा खडे खडे लॉफ्ट केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर तैनात आणि जबरदस्त झेल टिपला जातोय. आणखी एका विकेटचं पतन. तर कुठेतरी मात्र लॉंग ऑफ सीमारेषा इथे मात्र क्लिअर करेल, परंतु या फटक्यामध्ये सुद्धा मात्र चेंडूने उंची जास्त गाठली आणि त्याचप्रमाणे मात्र की संदीपने मात्र कोणत्याही प्रकारची मात्र लॉंग ऑफला चूक केली नाही. तर आपण जर विकेट जर इथे सोडले तर मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळते, कारण 27 धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण जर पाहिलं तर काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. सन्माननीय निलेशजी पाटील आमच्यापासून मात्र रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आलात, बहुमूल्य वेळ इथे मात्र खर्च केला, त्यासाठी मी तुमचा पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतो की आपण शेवटच्या दिवशी अर्थात बक्षीस वितरण सोहळ्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहाल असे मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा निमंत्रण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून आपण खासदार चषक पाहणार आहोत. त्या स्पर्धेमध्ये 31 बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक मोठी स्पर्धा.
चौथ्या विकेटचं पतन झालंय. 27 धावा धावफलकावर आहेत. अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पुढचा बॉल घेऊन संकेत बॅट्समन आहे समोर. उमेश बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय बॉल. शक्तिशाली प्रहार, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थोडीशी फंबलिंग जरूर झाली आहे, परंतु त्याचा काही जास्त लाभ उचलला जात नाही. फलंदाजांच्या माध्यमातून एकच धाव मिळते उमेशला आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांगे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 बाद 28. गेट समोर जे प्रेक्षक आहेत, प्लीज तिथे गर्दी करू नका मित्रांनो. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, नाहीतर आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी येतील. प्लीज आतमध्ये जागा भरपूर आहे, तुम्ही आतमध्ये या. गेट समोर कोणीही थांबायचं नाही. तर 3 षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 28 धावा धावफलकावर. अजून आपण एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. म्हणजे आपण जर विचार केला तर मात्र गडी भरपूर इथे मात्र गमावले आहेत सांगे संघाने, परंतु धाबा चांगल्या पाहायला मिळत आहेत. आपण जर नक्कीच नाईटचा विचार केला तर मात्र या धाबा चांगल्या म्हणू शकतो, कारण अजून एक षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. आणि या षटकामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जर इथे मात्र जोडल्या तर 40 किंवा 40 प्लस हा आकडा एक चांगला योग्य म्हणू शकतोय आपण. अगदी बरोबर. आणि ती क्षमता आहे उमेश मध्ये. मोठे फटके तो खेळू शकतो. 2 ते 3 मोठे फटके एकाच षटकामध्ये निश्चितच लगावण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. बऱ्याचदा आपण त्याला ती किमया करताना पाहिलेलं आहे. भारदस्त देहयष्टी असलेला फलंदाज उमेश, त्याला साथ आता मात्र मिळणार आहे, ती म्हणजेच विशालची, जो सध्या नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. विशालने अजूनही एकही चेंडूचा सामना केलेला नाही. शेवटच्या षटकातील पहिला बॉल अनिकेतच्या माध्यमातून चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला, त्यामुळेच आउटसाइड एज लागली. बॅटची फक्त एक धाव. हो, नक्कीच अनिकेत मात्र पूर्णपणे प्रभावित कामगिरी केली आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा आपण जर विचार केला तर. आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र डिक्लेअरच्या रूपाने आपल्याला एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 29. योगेश, एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची सुरुवात या हंगामामध्ये खूप खराब झाली होती. सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये त्यांना सतत अपयश मिळत होतं, मात्र त्यानंतर आपण पाहिलं की साई स्पोर्ट्स किरवली संघाची स्पर्धा सरपंच चषक त्यांनी जिंकला आणि त्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यानंतरच्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ करतोय. हो, नक्कीच आपण जर पात्र नंतरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र हा संघ उपविजेता ठरला. त्यानंतर इंदिरा स्मृती चषकामध्ये सुद्धा हा संघ उपविजेता ठरला. जय बजरंग गोडसे बी संघासमोर हा संघ अंतिम सामन्यापर्यंत मात्र पोहोचला होता. काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहिली आपण आणि त्याचा एक नवीन उद्दिष्टाने मात्र या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झाला आहे. सातत्य टिकवलेलं आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं. दरम्यान अनिकेतचा पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय, जबरदस्त टायमिंग, बॉल निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. केवळई आमने गावामध्ये विवेक इंटरप्रायजेसचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. थँक्यू डीजे. विवेक एंटरप्राइजेसचं नाव खऱ्या अर्थानं आता गाजतंय संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा आहे विवेक एंटरप्राइजेस चषक 2021. माननीय श्री सुनील फुलोरे साहेबांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. त्यांच्याच संकल्पनेतून आपण ही स्पर्धा अनुभवत आहोत, एन्जॉय करत आहोत. 6 धावांनी धावफलक अतिशय वेगानं पुढे सरकतोय. 35 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस चांगलं चोख प्रत्युत्तर गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून खोलवा टप्प्याचा बॉल टाकला आणि पूर्णपणे बीट केलं फलंदाज विशालला. नक्कीच षटकार आल्यानंतर मात्र आणखी या डॉट चेंडूची मात्र पैकी पाहायला मिळते. बडी देर बाद आई है चाय अजय, जल्दी पी जाए वरना खत्म ना हो जाए. खत्म भी हो गई तो दोबारा आएगी. ये विवेक एंटरप्राइजेस कप है, ये मौली स्पोर्ट्स सामने का कप है. आणखी एक चांगला बॉल. अक्षरशः असं वाटतंय की एखादा वाघ कसा जखमी झाल्यानंतर चवताळून उठतो तसा गोलंदाज दिसतो सध्या. एक षटकार लागल्यानंतर भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आणि वारंवार बीट करतोय फलंदाज विशालला. धावसंख्या स्थिर आहे 4 बाद 35. नक्कीच पुन्हा रागाने तावाने मात्र चेंडू हाताळतोय. अतिशय चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अजून आपण या डावाचा विचार केला मात्र 2 चेंडूचा केला आपण अजूनही पाहणार आहोत. 35 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळतोय. वारंवार फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू इथे मात्र अनिकेतने हाताळला आणि मात्र आपण पाहू शकता की कुठेतरी 40 प्लस धावसंख्येपर्यंत असं वाटलं होतं की मात्र ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु आता मात्र 35 धावांवर या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश आलं आहे, तो म्हणजे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला.
ज्या चेंडूवर षटकार आला होता तो चेंडू आखो टप्प्याचा होता, मात्र त्यानंतर एकही आखो टप्प्याचा बॉल टाकला नाही. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते, उजव्या यष्टीच्या बाहेर मारा केला जातोय. जबरदस्त लाईन आणि लेंथ मेंटेन करतोय गोलंदाज अनिकेत. युवा गोलंदाज आहे, मात्र जबरदस्त मारा करतोय. यावेळेस मिस टाइम फटका आहे, बॉल हवेत, मात्र नोमॅन्स लँड मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवर आलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच आहे, कारण शेवटचा बॉल होता या इनिंग्स मधील आणि फलंदाज धावबाद. तर फक्त 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. जय सावरीदेव सांगे संघाची इनिंग्स समाप्त झाली आहे आणि 4 षटकांमध्ये विजयासाठी 37 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर. तर या धावांचा कचेरीतील पाठलाग होईल. तत्पुरते आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय बजरंग पिसे विरुद्ध जानूसपड इताडे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक आदित्य जाधव. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आइए दोस्तों, अगले मैच का हम टॉस करने जा रहे हैं. टॉस बॉक्स का नाम है सरपंच टॉस बॉक्स. मैं विद्यमान सरपंच साहब संतोष जी काकड़े साहब से निवेदन करता हूं, आपको टॉस बॉक्स में आपकी शुभ हाथों से हम टॉस करने वाले हैं. एक तरफ लेट जानू स्पोर्ट्स इताड़े बनाम जय बजरंग पीसी के बीच में जो टॉस विनिंग कैप्टन के लिए जो ट्रॉफी है जो हमें स्पॉन्सर की योगेश कृष्णा केने की तरफ से, और टॉस होता हुआ हमारे विद्यमान डैशिंग और उच्च कोटि के शिक्षित सरपंच साहब के शुभ हाथों से. कॉलिंग पीसी की विवेक इंटरप्राइजेस और आया इस वक्त विवेक इंटरप्राइजेस. टॉस को जीता है जय बजरंग पीसी ने, और देखिए टॉस विनिंग कैप्टन को ये ट्रॉफी देते हुए योगेश कृष्णा के ने स्पॉन्सर विद्यमान सरपंच साहब. सरपंच साहब से निवेदन करता आपको वीआईपी मंच पर जाना और मंच की शोभा बढ़ानी है. देखिए इस परिसर में पहली मर्तबा डे और नाइट अपने पहला मुकाबला जीता, लेकिन जो है मैच का अपने टॉस जीता. आपके सामने जानू स्पोर्ट्स इताड़ एक मजबूत टीम है इस सामने लोनार परिसर की. टॉस जीतने के बाद आप क्या करना चाहेंगे? बैटिंग. इसके पीछे क्या गेम प्लान है? या चेस करना पसंद करते या फिर सामने वाली टीम को आप कोई लक्ष्य देके एक अच्छा क्रिकेट खेलना चाहेंगे? अच्छा टोटल देना चाहेंगे. 4 ओवर में कहाँ तक जाने की कोशिश रहेंगी? 40+. 40 के आगे जाने के लिए पावर प्ले में आपके पास कौन से बैट्समैन है जिनके ऊपर आप ज़्यादा डिपेंड करते हैं? बंटी और नरेश. हम अपेक्षा करें कि देर रात तक एक बड़ा संघर्ष हम देखने जा रहे हैं. हाँ. ऑल दी बेस्ट. पीसे के कैप्टन मेरे साथ जानू स्पोर्ट्स इताड़े के कैप्टन है विशाल. टॉस जीतते तो आप क्या करते हैं? आम्ही फिल्डिंगच करणार होतो. जो चाहिए था वो मन चाहिए शोभा. 4 ओवर में कहाँ तक रोकने की कोशिश रहेंगी जय बजरंग पीसे को? समोरची टीम चांगली आहे, त्यांना मी 45-50 आत ठेवू. एक आखिरी सवाल, उम्मीद करें एक बड़ा हम संघर्ष देखने जा रहे हैं. हो नक्कीच. ऑल द बेस्ट विशाल. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जय बजरंग पीसे वन द टॉस एंड चूज टू बैट फर्स्ट. बैक टू द कमेंट्री बॉक्स जहां पर भिवंडी सिटी के 2 मशहूर कमेंटेटर अजय घरत और योगेश पटेल तैयार होते हुए. धन्यवाद आदित्य जाधव. तर आपण या ठिकाणी पाहू शकता दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतो की प्लीज तुम्ही गेट समोर उभे राहू नका. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊन अर्थात जे प्रेक्षक कक्ष आहेत त्या कक्षामध्ये बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तर टार्गेट आहे आपण पाहू शकता या ठिकाणी 24 चेंडू आणि विजयासाठी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला
37 धाब्यांची गरज आहे आणि त्या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. गुणेश पाटील आणि त्याचे समवेत आहेत रोशन शिंगोले. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन इथे मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी पाहूया कोणत्या संघाची चांगली पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक इथे मात्र हाताळेल गोलंदाज मनोज पाटील आणि या षटकामध्येच आपल्याला समजेल की कोणत्या संघाचं पारड जड आहे या मॅच मध्ये. जबरदस्त बैटल रहेगा पहले ओवर में इस पारी में। गुणेश पाटिल उनके सामने है। मनोज चले दाहिने हाथ से ओवर द विकेट, पहली गेंद और पहली गेंद पटकी हुई। कहीं ना कहीं मैं यही सोच रहा था क्योंकि पहले मैच में भी कुछ इस तरह से शुरुआत की थी, एग्रेशन दिखाया था मनोज पाटिल ने, बहुत किफायती गेंदबाजी की थी उन्होंने। उनके पास अच्छी रफ्तार है और वो जब बैक ऑफ लेंथ या फिर शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं तो फिर उतना आसान नहीं होता है बैट्समैन के लिए खेलना। और यहाँ पर उनके लिए एक एडवांटेज ये भी है कि हुक करेंगे बैट्समैन तो डिक्लेयर जोन में ही गेंद जाएगी मुझे लगता है, तो ज्यादा रन्स बनाना उनके विरुद्ध थोड़ा सा मुश्किल हो सकता है। पहा ज्या गोष्टीची आज तुम्ही चर्चा केली तेच दृश्य आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला आपल्याला मोठी एच लागली. बॅटच्या वरच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि मात्र चेंडू जाऊन पडला आहे डिक्लेअर झोन मध्ये. पहिली धाव गुणेश पाटील त्या बॅटमध्ये पाहायला आपल्याला पहिली धाव इथे मात्र धावफलकामध्ये आपल्याला जोडली जात आहे. सिरगणश होते ते म्हणजे एमडी स्पोर्ट आमनेपडा संघाची. 37 का टारगेट है 4 ओवर्स में मैच जीतने के लिए एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के सामने। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन उनका क्रीज पर। पहली 2 गेंदों में सिर्फ 1 रन बना है। स्ट्राइक अब रोशन के पास, दोनों भी अच्छे बल्लेबाज है लेकिन पावर प्ले का ओवर हमेशा महत्वपूर्ण रहता ही है। ऑफ साइड में 5 फील्डर्स सभी सर्कल के अंदर, ऑन साइड में 2 खिलाड़ी है जिसमें एक स्क्वायर लेग की तरफ रखा गया है, एक खिलाड़ी वाइडिश मिड विकेट की तरफ है, एक डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर रखा गया है और एक वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी। पटकी हुई गेंद थी फिर से लेकिन इस बार रफ्तार थोड़ी सी कम थी और दिशा से भटक गए जिसके चलते अंपायर ने वाइड घोषित कर दिया है। तो रणनीति स्पष्ट है मनोज पाटिल की। हो नक्कीच. आणि मनोज पाटील सुद्धा माहिती आहे की जर या षटकामध्ये जर मी कमीत कमी धावा खर्च केले तर मात्र येणाऱ्या षटकामध्ये थोडंसं फलंदाज दडपण वाढू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या षटकाला त्यांनी सुरुवात केली आणि आतापर्यंत कुठेतरी मात्र फलंदाज थांबून ठेवला आहे असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा इथे मात्र मार्ग होईल काय विकवान चेंडू पाहायला मिळतो. अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू मात्र ठेवलं होतं, जागेवर खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न केला होता फलंदाज रोशन शिंगोलेने, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. दोनों भी टीमों को काफी अच्छा सपोर्ट है और दोनों भी स्थानीय टीमें हैं, यहाँ से दोनों भी गांव ज्यादा दूर नहीं है जिस वजह से अच्छा माहौल बना हुआ है। गति में परिवर्तन इस बार पंच कर दिया है अंतिम क्षणों में, एक्स्ट्रा कवर पर खेला और एक तेज सिंगल। अच्छी गेंदबाजी, बाउंसर डाल रहे हैं, यॉर्कर डाल रहे हैं, धीमी गति की गेंदें कर रहे हैं, तो गेंदबाजी में मनोज पाटिल के तेवर बहुत तीखे नजर आ रहे हैं। बल्ले से हालांकि वो थोड़े से कहीं ना कहीं निराश कर रहे हैं लेकिन गेंदबाजी लाजवाब कर रहे हैं सांगे टीम के लिए। हो नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू आपण जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हालताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण कडे लक्ष वेधूया. फक्त 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. दोन्ही पहिल्या षटक आपण पाहतो या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहा पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी जागते राहू असं हा आव्हान देत असताना परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला कुठेतरी दंडित केलं आहे की 1 फॉर द ओव्हर चा इशारा इथे मात्र पाहायला आपल्याला. म्हणजे यापुढे मनोज पाटील या षटकामध्ये मात्र बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाही. कहीं ना कहीं जो विकेट है वो भी बॉलर्स के लिए मददगार है, थोड़ी तेज निकलती है गेंद टप्पा पड़ने के बाद, स्कीड होकर जाती है। इस बार रूम बनाया था लेकिन मोटा सिरा लगा और गेंद चली गई डिक्लेयर जोन में, केवल 1 रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रनों पर पहुंच चुका है। बहुत धीमी शुरुआत, 37 रनों का पीछा करते हुए एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम की। पहले ओवर की समाप्ति 4 रन बिना किसी नुकसान के। म्हणजे आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 33 धाब्यांची गरज आहे. म्हणजे जर थोडीशी सरासरी आपण जर पाहिली तर वाढत असताना प्रत्येक षटकामध्ये आता मात्र 11ची आपल्याला सरासरी पाहायला मिळते. लेकिन एक बात अच्छी है एमडी स्पोर्ट्स के लिए कि उनका कोई विकेट नहीं गिरा है और मुझे कहीं ना कहीं ऐसे लगता है कि दूसरे ओवर में शायद गुणेश कुछ बड़े शॉट्स खेलेंगे और कोशिश तो करनी होगी क्योंकि इस ओवर में बड़े शॉट्स नहीं आएंगे तो फिर आने वाले बल्लेबाजों के लिए काम बहुत ही मुश्किल हो जाएगा। यहाँ से भी काम थोड़ा मुश्किल ही है क्योंकि 11 रन प्रति ओवर के हिसाब से 3 ओवर्स में 33 रन बनाने हैं। अंडर फ्लड लाइट्स अब तो रात गहरी होती जा रही है, लगभग 12 बज रहे हैं, ऐसे में थोड़ी सी ओस भी है हवा में, मुझे लगता है ज्यादा तो नहीं है, नजर तो नहीं आ रही है लेकिन हल्की फुल्की जरूर रहेगी जिसके चलते बाउंड्री को क्लियर करना थोड़ा सा मुश्किल होता है। हो नक्कीच, परंतु कोशिश करने वाले की कभी हार नाही होती हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाही. तुम्हाला नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करावा लागतील.
आणि तो प्रयत्न नक्कीच या दुसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित गुणेश पाटील आणि रोशनकडे मात्र पाहायला मिळू शकेल. वैयक्तिक पहिल्या संघाकडे दुसरं षटक मात्र या ठिकाणी हाताळेल रोशन मोगरे. पहले मैच में काफी ज्यादा अतिरिक्त रन खर्च किए थे रोशन मोगरे ने। इस मैच में वो गलती नहीं करना चाहेंगे। स्ट्राइक गुणेश पाटिल के पास। पहले मैच में क्या कमाल की बैटिंग की थी राकेश दिगाड़कर के विरुद्ध। 3 गेंदों पर 3 लगातार छक्के जड़े थे उन्होंने। बड़ी अटपटे ढंग से ये स्ट्रोक खेला है, डाउन द ग्राउंड गेंद जाती हुई। लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर आए, सिर्फ 1 रन। हो नक्कीच, परंतु ज्याप्रमाणे मनोज पाटीलने अजय पहिले षटक हाताळलं त्यानंतर पाहतोय की पूर्णपणे हा संघ चार्ज झालेला आहे, ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी टीमवर्क त्यांचं पाहायला मिळतोय. आणि मात्र आता कुठेतरी धापासाठी संघर्ष करतोय एमडी ब्राह्मणेपाडा संघ. ज्याप्रमाणे एखाद्या बॉलबंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्याचप्रमाणे आता मात्र हे दोन्ही फलंदाज धापासाठी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये तडपताना आपण पाहतोय. परंतु एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. बेली संदर्भात प्लीज थोडंसं सहकार्य करा. तुम्ही खेळ सुरू ठेवायचा आहे, जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. फील्डिंग में बदलाव किया जा रहा है बायत के बैट्समैन के लिए। ऑफसाइड में 4 खिलाड़ी है, ऑन साइड में 5 फील्डर्स। इस बार कट करना चाहते थे, गेंद टप्पा पड़ने की बात काफी बाहर निकली थी, वाइट का इशारा। पहले ही दूर रखा था बैट्समैन से और बाहर की तरफ निकाला। रोशन की ये खासियत जरूर है कि वो गेंद को बाहर की तरफ निकाल सकते हैं, बायत के बैट्समैन के लिए अंदर की तरफ भी लेकर आ सकते हैं, यानी कि दोनों तरफ गेंदों को कट कराते हैं, लेकिन दिशा पर कहीं ना कहीं नियंत्रण ज्यादा देखने को नहीं मिलता है। इस बार अच्छी गेंद बेहतर लाइन के साथ बैट्समैन को परेशानी में जरूर डाला, हालांकि लेग बाय के जरिए 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज तो रनों की रफ्तार को अभी तक बढ़ाने में असफल साबित हुए हैं दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 7 रनों पर पहुंच चुका है। यहां से और 30 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को। कहीं ना कहीं जो चुप्पी साधी हुई है समर्थकों ने उसको तोड़ना होगा बल्लेबाजों को, कहीं ना कहीं बड़े शॉट्स खेलने की कोशिश करनी होगी, चौके छक्के लगाने होंगे मैच को जीतने के लिए। नक्कीच आता मात्र तुम्हाला या ठिकाणी कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट मात्र खेळावं लागेल, कारण फक्त सिंगलवर स्थिती मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा मॅच टाइम पण काही ते मात्र पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी रिटर्न पाहायला मिळाले फलंदाज गुणेश पाटील आणि मात्र सुरक्षित आहेत. ही एक चांगली बाब आहे, ती म्हणजे एमडी ब्राह्मणे पाटील संघासाठी. जहां सुरक्षित है लेकिन स्ट्रगल भी तो कर रहे हैं। जिस तरह से पहले मैच में उन्होंने धीमी शुरुआत की थी, पहले ओवर में ज्यादा रन्स नहीं बनाए थे किरौली टीम के विरुद्ध, लेकिन दूसरे ओवर में उन्होंने पलटवार किया था, तो वैसा कुछ दृश्य यहाँ पर अपेक्षित है मेरे ख्याल से एमडी स्पोर्ट्स के फैंस को। लेकिन अभी तक इस ओवर में भी अच्छी बॉलिंग देखने को मिली है और कहीं ना कहीं दबाव बढ़ता जा रहा है दोनों भी सलामी बल्लेबाजों पर। रोशन पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करेल, परंतु विकेटने शॉर्ट रनअप आहे. पहा इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पुल करायचं होतं, परंतु चेंडूमध्ये वेग भरपूर पाहायला मिळाला आणि त्या वेगामध्ये कुठे फलंदाज गुणेश पाटील थोडंसं बीट होताना पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर गुणेश पाटीलने 7 चेंडूचा सामना केला आहे, त्यामध्ये 4 निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी आपण जर पाहतो ज्या फलंदाजाकडे जास्त अपेक्षा होत्या त्याच फलंदाजी मात्र कुठेतरी निराश केला आहे असं म्हणायला हरकत नाही. या तो बड़ा शॉट आएगा या फिर विकेट आगे निकले। इस बार बहुत खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव कर दिया है, 1 रन जरूर मिलेगा। डीप कवर में मिसफील्ड और उसके चलते दूसरा रन भी पूरा करते हुए बल्लेबाज। इक्का दुक्का रन भी काफी महत्वपूर्ण है, लेकिन बीच बीच में बड़े शॉट्स तो खेलने होंगे क्योंकि टारगेट 37 का है। स्कोर 2 रनों से आगे बढ़ता हुआ 9 रनों पर पहुंच चुका है और 28 रनों की जरूरत है। दूसरे ओवर में अभी भी 2 गेंदें मेरे ख्याल से 1 ही गेंद बची है, यानी कि 13 गेंदें बची है और 28 रनों की आवश्यकता। पानी कहीं ना कहीं गर्म होता जा रहा है एमडी स्पोर्ट सामने पड़ा टीम के लिए। नक्कीच नक्कीच काय जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी आपल्याला सांगेल संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे मात्र हे घडणारच होतं अजय. ज्याप्रमाणे गुणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत होते आणि इथे मात्र विकेट्स फेकली, पहिला धक्का लागतो एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. गुणेश पाटील इथे मात्र माघारी परतताना क्या नहीं थी कि ओपनर्स 2 ओवर तक बैटिंग करेंगे और सिर्फ 9 ही रन बना पाएंगे। एमडी स्पोर्ट सामने पड़ा टीम की निराशाजनक शुरुआत। 2 ओवर के बाद स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 28 रनों की जरूरत। दोनों भी एक्सपीरियंस बॉलर्स का इस्तेमाल किया गया पहले 2 ओवर में। पावर प्ले में मनोज पाटिल की धारदार गेंदबाजी, उसके बाद
रोशन ने भी जिस तरह से गेंदबाजी की, बहुत अधिक रफ्तार नहीं है उनके पास, लेकिन अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी की। सिर्फ एक वाइड गेंद की उन्होंने और ज्यादा रन उन्होंने अपने ओवर में खर्च नहीं किए। पहले ओवर में 4 रन आए थे, दूसरे ओवर में सिर्फ 5 रन और गुणेश पाटील पेविलियन में लौट चुके हैं। ज्याप्रमाणे मनोज पाटीलने पलिस्टिक हाताळलं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र रोशन मोगरेचं मात्र चांगला स्पेल इथे मात्र समाप्त केलं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला, 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. आता मात्र कुठेतरी हा आव्हान मात्र खडतर पाहायला मिळते. फक्त 9 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 28 धाब्यांची गरज, म्हणजे प्रति षटकामागे आता मात्र 14ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. यानी कि अब पानी पूरी तरह से गर्म हो चुका है। अब बल्लेबाजों को ये मेक श्योर करना होगा कि पानी नाक तक ना आए, नहीं तो फिर सांस लेना मुश्किल हो जाएगा। उसके लिए चौके छक्के बहुत महत्वपूर्ण हो गए हैं। नए बैट्समैन वन डाउन खेलने के लिए आए हैं मैदान में। संकेत लंबे हिट्स लगाने में माहिर है, लेकिन देखिए यहाँ पर आमने लोनार परिसर की जो टीमें हैं उनका नाइट का क्रिकेट किसी को भी पता नहीं है। तो ज्यादा अनुभव किसी भी टीम को नहीं है नाइट के मैचेस खेलने का, तो ये एक रोचक बात है। नेवर लेकर विशाल लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड, बहुत ही खूबसूरत शॉट, 6 रन। स्टँड अँड डिलिव्हर इथे मात्र आपल्याला फटका पाहायला मिळाला. तर चला लगेच आपण क्षेत्र सजवायचं आहे. तुम्ही टीम मिटिंग करू नका प्रत्येक चेंडूवर. ज्या फटक्याची आवश्यकता तिथं फटका मात्र आपण पाहिला. अगदी आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्याला मात्र सलामी देणारा हा षटकार आपण पाहिला. आणि मात्र आपण समीकरण आता पाहू शकता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 22 धाब्यांची गरज. ज्या फटक्यांची गरज होती तो फटका इथे मात्र पाहायला मिळाला. आणि पहिला बिगिट या एमडी स्पोर्ट आमने सगळ्या डावामध्ये आपण पाहतोय रोशन शिंगोलेच्या पाठमधनं. बहुत ही आकर्षक स्ट्रोक था, खड़े खड़े खेल दिया था, थ्रू द लाइन उठा दिया था उन्होंने, लेकिन टाइमिंग लाजवाब थी और गेंद सीधे मैदान के बाहर नजर आई। तो विशाल का भव्य स्वागत हुआ है इस मैच में सिक्सर के साथ। अब फील्डिंग में परिवर्तन, सिली पॉइंट पर फील्डर रखा गया है। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट और तेज करने की कोशिश, नो बॉल का इशारा। विकेट कीपर से भी सफाई से रुकी नहीं थी गेंद, जिसके चलते एक रन भी दौड़कर पूरा कर लिया गया है। तालियों की गूंज सुनाई देती हुई, दर्शक शोर मचाते हुए इस समय आर के क्रिकेट ग्राउंड पर। और अगली गेंद है फ्री हिट। नक्की जी खिलपट्टी आहे त्या खिलपट्टीच्या बाहेर मात्र चेंडू कुठेतरी गोलंदाज विशालने लँड केला आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज इथे मात्र ठिकाणी आता एक सुवर्ण संधी मिळेल फ्री चेंडू खेळण्यासाठी. आणि संकेतने आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र सामना केला नाही आणि काय जबरदस्त मेजवानी संकेतला इथे मात्र प्राप्त होते. 2 धावा इथे मात्र बोलीच्या रूपाने पाहायला मिळाल्या आणि 2 धावांनी संघाची संख्या आपण पाहू शकता पुढे जात असताना 17 या आकड्यावर. 11 गेंदे शेष, जीतने के लिए 20 रनों की जरूरत। देखिए कैसे एक ही गेंद में मैच पलटता हुआ नजर आ रहा है। यही टेनिस बॉल क्रिकेट की खूबसूरती है, मतलब कभी भी मैच का पासा पलट सकता है। एक गेंद पहले ऐसे लग रहा था कि कहीं ना कहीं बैकफुट पर है एमडी स्पोर्ट सामने पड़ा टीम के, 2 ओवर में 28 रन बनाने हैं, लेकिन अब समीकरण थोड़ा आसान लग रहा है कि 11 गेंदों में 20 रन बनाने हैं। फ्रीड गेंद, सिली पॉइंट पर अभी भी खिलाड़ी मौजूद। अगली गेंद, बहुत अच्छी गेंद इस बार, गेंद अंदर और डंडा बाहर, लेकिन ये फ्री हिट गेंद है, गेंद डिक्लेयर जोन में चली गई है। 1 रन मिलेगा। क्या कमाल की गेंद की फ्री हिट गेंद पर। आणि गोलंदाज विशालने थोडंसं सेलिब्रेशन सुद्धा केलं होतं अजय, कारण त्याला सुद्धा ठाऊक नव्हता की हा स्प्रिट चेंडू आहे. होत असतो कधी कधी अशा गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात, परंतु या ठिकाणी कुठेतरी संख्येला जीवनदान मिळालं आहे असंच आपण म्हणू शकतोय. 1 धाव इथे मात्र पूर्ण पाहायला मिळाली. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 9, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 19. जी हाँ, 19 रन चाहिए 10 गेंदों में। एक तो बड़ी शॉट्स लाजमी हो गए अभी भी। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच, बहुत ही खूबसूरत शॉट, लॉफ्टेड ऑन ड्राइव, सीधे वीआईपी डाइस पर मैक्सिमम। संकेत चांगले संकेत देतोय इथे मात्र एमडी स्पोर्ट अपडेट संघाच्या पाठी राखण्या की तो सांगतो की डरो मत यार मैं हूं ना,
आणि काय जबरदस्त इथे मात्र लॉफ्टेड फटका पाहायला आपला लॉंगॉनला खेळाडू सज्ज होते, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला. अगदी आमच्या बास्पेटाला सलामी देणारा हा बिगेट षटकाने आता मात्र धावांचा वेग कुठेतरी वाढताना पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकामध्ये. आणि कुठेतरी मात्र विशाल हा गोलंदाज मागणं ठरताना आपण पाहतोय. एक और करारा स्ट्रोक, इस बार एलिवेशन नहीं बना पाए. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, सफाई से फील करते हुए उमेश. ओ थ्रो थोड़ा सा ऊंचा था, गेंद डिक्लेयर जोन में चली गई है. देखना है कितने रन मिलेंगे, 2 रन मिलेंगे या फिर 3 रन मिलेंगे. अंपायर का कंफर्मेशन 2 रन. नक्कीच प्रयत्न जर फलंदाजाने दुसरी धाव घेण्याचा केला होता, परंतु त्या अगोदरच मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहू शकता आपण या 2 धाब्याने पुढे जाईल. आम्हाला भावेश किने नक्कीच सांगतील की धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 26 या आकड्यावर विजयासाठी आता मात्र पाहू शकता आपण अजूनही 11 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 11 धाब्यांची गरज. बहुत ही महंगा ओवर साबित होता हुआ युवा गेंदबाज विशाल का. अनुभव की थोड़ी सी कमी है, जिसके चलते फायदा कहीं ना कहीं बल्लेबाजों ने उठाया है. हालांकि पहली गेंद पर जो छक्का लगा वो गेंद बुरी नहीं थी. इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए. 1 रन जरूर वहां पर मिलता हुआ. विकेट कीपर से भी कुछ गलतियां हो रही है. डिक्लेयर जोन में चली गई थी गेंद, तो एक और गेंद कम हो गई है, एक और रन भी कम हुआ है. उसके साथ ही स्कोर 27 पर पहुंच चुका है. 10 रनों की आवश्यकता है, 7 गेंदें शेष है. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. या चेंडूवर तर एखादा मोठा फटका आला तर मात्र एमडी स्फोट आपले भारत संघ पूर्णपणे कमबॅक करेल या मॅच मध्ये. आणि या चेंडूवर तर जास्तीत जास्त विषयाने जर धाबा खर्च केला नाही तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं फलंदाजांवर आपल्याला प्रेशर पाहायला नक्कीच मिळू शकेल. गोलंदाज विशाल मार्गस्थ होईल लेफ्ट ऑन द विकेटने. फटका तर मोठा केल्याचा उद्दिष्ट होता संकेत करणं, परंतु मात्र ठिकाणी चेंडू निघून गेला आहे डिक्लेअर झोनकडे. शेवटच्या चेंडूवर 1 धाव पाहायला मिळाली आणि अशा रीती 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एमडी स्पोर्ट आपल्या प्रसंग 37 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहू शकता आपण 28 धावा, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र पाहू शकता आपण 9 धाब्यांची गरज आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला पाण्याची गरज भासेल त्यावेळी आमचे कमिटीचे मेंबर आहेत तेच जातील, त्यावेळी तर कोणताही खेळाडू जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. बेहद रोमांचक स्थिति में पहुंच गया है ये मुकाबला. कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन कहीं ना कहीं मैं समझता हूं कि मोमेंटम इस समय आमने पाटा टीम के बल्लेबाजों के पास है. पिछले ओवर में जिस तरह से दोनों भी बल्लेबाजों ने, संकेत और रोशन ने, एक एक छक्का जड़ा है, तो आत्मविश्वास उनका बढ़ गया है और कॉन्फिडेंट है वो कि इस आखिरी ओवर में जो 9 रन चाहिए वो जरूर बनाएंगे. लेकिन गेंदबाज भी तो कोशिश करेंगे, गेंदबाज को भी विश्वास होगा अपने ऊपर कि वो भी ये 9 रन डिफेंड कर सकते हैं. तो मैच अभी भी पूरी तरह से खुला हुआ नहीं है. बल्ला बदला जा रहा है. गुणेश 2 बल्ले लेकर मैदान में गए हैं. कहीं ना कहीं ये भी एक रणनीति का हिस्सा रहता है, कभी कई बार बहाना होता है, लेकिन बल्ला बदला है वहां पर बैट्समैन संकेत ने. फील्ड तुरंत सजाना है प्लीज संघ टीम के कैप्टन. 6 गेंदें शेष है, जीतने के लिए एमडी स्पोर्ट्स को चाहिए 9 रन. नक्कीच संकेत चांगले संकेत देतोय, चांगली फलंदाजी ते मात्र आतापर्यंत त्यांनी साकारलेले आहे. भरपूर आता मात्र या ठिकाणी अपेक्षा त्याच्याकडे मात्र त्याच्या पाठीरेखाने असतील. गुणेश पाटीलने मात्र या ठिकाणी नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला असावा. आणि पाहूया या ठिकाणी कशा रीतीने मात्र धाबांचा या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. चला लगेचच आपण क्षेत्र सजवायचं आहे. यानंतर सुद्धा आपण एक मोठी मॅच पाहणार आहोत. जय बजरंग स्पोर्ट पिसे विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे अशी ही मॅच तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. आणि शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज जितेश. एक और युवा गेंदबाज, एक और नौजवान संघ टीम की ओर से. दर्शकों से निवेदन है कि गेट के सामने खड़े ना रहे प्लीज, गेट खाली कर देना है. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, आपण गेट समोर प्लीज उभं राहू नका. भरपूर जागा आहे इकडे आतमध्ये. प्रेक्षक कक्ष तुमच्यासाठी बनवण्यात आलेले आहेत, त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन तुम्ही सामन्याचा आनंद घ्या. चला खेळ सुरू करा. 6 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. स्ट्राईकला आहे तर रोशन शिंगोले आणि मात्र या ठिकाणी गीतेश मात्र आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. षटकातील पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहायला आपल्याला, परंतु लाईन चुकीची आहे. अतिरिक्त चेंडू आणि मात्र अतिरिक्त धाव
इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र एक धाव मिळाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा थोडंसं एमडी स्पोर्ट आमने पाटा संघाचे जे किडार सिंग आहेत त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न करतो चेंडू कार्पेटच्या सामने निघून जातो. शॉर्ट स्क्वेअर लेग कडे मात्र खेळाडू तैनात आहे. एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. एक लिगल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे येणारे 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी पाहू शकता आपण 7 धाब्यांची गरज. बहुत ही ये रोमांचकारी मुकाबला, क्रिकेट का रोमांच धीरे धीरे चरम सीमा पर पहुंचता होता हुआ. किरोली संघाचे काही खेळाडू पडद्यावर बसलेले आहेत. प्लीज थोडंसं कॉपरेट करा. यस 5 गेंदे और 7 रनों की आवश्यकता. गहरी रात, गहरा संघर्ष. काय जबरदस्त मात्र ही मॅच पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पीसी विरुद्ध जानवल मॅच पाहिली तशाच प्रकारची ही मॅच इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळते. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. पंचांकडे प्रश्न विचारला जातो परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला आहे हेच पंच मात्र सांगत असताना आणि ही धाव आपल्याला बॅटच्या साह्याने इथे मात्र पाहायला मिळाली. क्या कमाल का मैच हो रहा है. जबरदस्त ये जद्दोजहद है, घमासान है, नोकझोंक है गेंद और बल्ले के बीच में. कोई भी टीम हार मानने के लिए तैयार नहीं है. 4 गेंदे अब शेष है. जीतने के लिए 6 रनों की जरूरत एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा टीम को. पिछले ओवर में 19 रन बनाए बल्लेबाजों ने, लेकिन इस आखिरी ओवर में जो 9 रन उनको चाहिए थे वो कहीं ना कहीं मुश्किल नजर आ रहे हैं, क्योंकि इस नौजवान ने भी ठान लिया है, गेंदबाज गीतेश ने, कि वो भी अपनी टीम को जिताकर ही दम लेंगे. वही उनकी कोशिश नजर आ रही है. तो दोनों भी टीमें एडी चोटी का जोर लगा रही है इस मैच को जीतने के लिए. 4 गेंदे 6 रनों की जरूरत. स्ट्राइक इस समय रोशन के पास. अभी भी सिली पॉइंट है योगेश, उसका कहीं ना कहीं असर पड़ रहा है बल्लेबाजी पर, मुझे ऐसे लग रहा है. हो नक्कीच. आपण जर पाहिलं एक सेकंदने एक षटकार ठोकला त्यानंतर मात्र ही रणनीती आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथूनच मात्र या ट्रेन कुठेतरी आपल्या सिंगलच धावा पाहायला मिळाल्या. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. फटका तर फसला होता परंतु या ठिकाणी क्षेत्रक्षकडे मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू मात्र गॅपमधून ट्रॅव्हल झाला आणि या ठिकाणी तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. इथे मात्र भाग मिल्का भाग. चेंडू अतिशय वेगाने प्लास झालाय सीमारेषा पार. 55 षटकार आणि ही मॅच मात्र जिंकली आहे एमडी स्पोर्ट आमने पाडा संघाने. है नाटकीय क्रिकेट, ड्रामा ड्रामा और ड्रामा. और सांगे टीम के दर्शक कह रहे होंगे कि कर दिया सत्यानाश. 6 रन 4 गेंदों में चाहिए थे. जिस गेंद पर 1 रन बनना चाहिए था उस गेंद पर 6 रन मिल गए. यही क्रिकेट है, कभी भी कुछ भी हो सकता है. हार्ड लक, टफ लक, जय सावरीदेव सांगे एंड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स एमडी स्पोर्ट्स आमने पडा. नक्कीच सर्वांचं मना जिंकली मात्र या ठिकाणी या दोन्ही संघाने. हार्ड लक मनोज पाटील अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन एमडी स्पोर्ट